बीमारी से हुई मौत, प्रशासन ने बढ़ाया मदद का हाथ, परिवार को सहायता का भरोसा। बीएलओ मौत का है मामला, प्रशासन ने स्पष्ट किया ड्यूटी से पहले ही थे कार्य मुक्त। लंबी बीमारी से जूझ रहा था कर्मचारी, मल्टीपल ऑर्गन फेल्यूर बना मौत की वजह। परिजनों की मांगों पर प्रशासन ने दिखाई संवेदनशीलता, राहत प्रक्रिया शुरू। विवाह के बाद अब सहानुभूति। उन्होंने बताया कि बसई विरार और एमएमआरडीए के अंतर्गत आता है। वहां तेजी से बढ़ती आबादी के बावजूद बुनियादी सुविधाओं का गंभीर अभाव है। पानी, सड़क, सीवरेज, स्वास्थ्य और शिक्षा जैसी मूलभूत सुविधाएं लोगों की जरूरतों के अनुसार विकसित नहीं हो पाई हैं। विधायक ने यह भी कहा कि साल 2021 में विकास योजना की अवधि समाप्त हो चुकी है, लेकिन अब तक नई योजना को अंतिम रूप नहीं दिया गया है। वहीं अनाधिकृत निर्माण भी तेजी से बढ़ रहा है, जो भविष्य में बड़ी चुनौती बन सकता है। सदन में मांग रखी गई है कि एमआरटीपी एक्ट के तहत सरकार तत्काल हस्तक्षेप करे। एमएमआरडीए के नेतृत्व में विशेषज्ञ समिति बनाई जाए, जो क्षेत्र के लिए एक सशक्त नियोजन प्राधिकरण गठित किया जाए। साथ ही बसई विरार नाला सोपारा के क्लस्टर पुनर्विकास को जल्द मंजूरी देने की भी अपील की गई। अब इस मुद्दे पर सरकार क्या कदम उठाती है, इस पर सभी की नजर टिकी है। लक्षवेधी क्रमांक 1 वितरित केला। अध्यक्ष महोदय, ज्या वसई विरार शहर भागातून मी प्रतिनिधित्व करतो, नालासोपारा शहरातून प्रतिनिधित्व करतो, तिथे 1970-80च्या दशकामध्ये हा एमएमआरडीचा भाग बनला आणि 90 मध्ये सिडकोने तिथे एक ड्राफ्ट प्लॅन तयार केला, नवीन नियोजन आराखडा तयार केला। त्या आराखड्यामध्ये तत्कालीन महानगर आयुक्त श्रीयुत अजित वर्टी साहेब यांनी शिफारस केल्यानंतर 9 फेब्रुवारी 2007 रोजी 2001 ते 2021 या कालावधीचा आराखडा प्रसिद्ध केला। ह्या आराखड्याची मुदत 21 मध्ये संपलेली आहे। एमआरटीपी कायदा 1966 अंतर्गत कलम 23 व 28 नुसार 30 ऑक्टोबर 2023 रोजी सुधारित विकास आराखडा तयार करण्याची नोटीस प्रसिद्ध केली होती। अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की राज्यघटनेने महापालिकेला अधिकार दिले आहेत की नियोजन त्यांनी करावं, पण जर महापालिका नियोजन फसत असेल तर राज्य सरकारला अधिकार आहे की ह्यामध्ये ते नियोजन ते हातात घेऊ शकतात। कारण वसई विरारची परिस्थिती जर बघितली तर 872 एकूण आरक्षणापैकी जवळजवळ 329 आरक्षित जागेवर अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। जवळ 10,20,000 टोटल आस्थापना आहेत, टोटल प्रॉपर्टीज आहेत, त्यापैकी 4,99,000 ह्या अनधिकृत प्रॉपर्टी आहेत। म्हणजे मागील 20-25 वर्षामध्ये ह्या सगळ्या शहराचा अगदी विद्रूप शहर झालेला आहे। त्याचप्रमाणे आता ही जरी राज्य सरकार महापालिकेचा अधिकार जरी असला तरी वसई विरार या शहरामधून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, विरार बडोदरा एक्सप्रेसवे, विरार अलिबाग कॉरिडॉर, बुलेट ट्रेन, कोस्टल रोड ह्या सगळ्या प्रकारे मोठे मोठे प्रकल्प येतात। त्यामुळे इथले नियोजन हे चांगल्या प्रकारे झालं पाहिजे। महापालिकेकडे असलेला स्टाफ हा अपुरा आहे। डीडीटीपी आठवड्यातून फक्त 3 दिवस असतात। एकच एडीटीपी आहे, संपूर्ण इंजिनियर ठेक्याचे आहेत, कुठल्याही प्रकारे परमनंट इंजिनियर नाही। सगळ्या ज्या टाउन प्लॅन मध्ये आहेत त्या सगळे, आणि हे सगळ्यात मोठं की ज्या टंडन कन्सल्टंटला ह्याचा जो सल्लागार म्हणून नेमलाय तोच वाजाच्या भोरात आहेत। एका वर्षामध्ये कचऱ्याची 4 टेंडर त्यांनी तयार केली आणि त्यासाठी निरनिराळ्या प्रकारे टेंडर ती तयार केली, निरनिराळ्या कंडिशन घातल्या। म्हणून मला माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे, अध्यक्ष, नियोजन प्राधिकरण अक्षमता किंवा अधिकाराचा गैरवापर अपयशी ठरत असल्यास एमआरटीपी कायदा 1968 मधील कलम 162 नुसार राज्य शासन अथवा शासनाने नेमलेल्या व्यक्तीने या अधिकाराच्या वापराची तरतूद आहे। त्या तरतुदीनुसार राज्य सरकार महापालिकेने 30 ऑक्टोबर 2024 प्रसिद्ध केलेला कलम 38 अंतर्गत नोटीस रद्द करीत नवीन समितीची नेमणूक करावी व या कलमानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली सद्य समिती गठीत करून त्यात योग्य तज्ञांचा समावेश करून जलद गतीने सुधारित विकास आराखडा तयार करण्यासाठी शासन आदेश निर्मित करावा। ही माझी आग्रहाची करणार का, ही माझी आग्रहाची विनंती आहे। पण दुसरं असं आहे की आमच्याकडे आता 5 लाख अधिकृत बांधकाम आहेत।
SRA संदर्भात अध्यक्षाच्या दालनामध्ये बैठक झाली, अध्यक्ष महोदयाच्या दालनामध्ये, तिथे SRA उपयोगी पडत नाही अशा प्रकारे निर्णय झाला की होत नाही चांगल्या प्रकारे. तर क्लस्टर योजना, तर आमची अशी मागणी की ठाण्याच्या धर्तीवरती चांगल्या प्रकारे क्लस्टर योजना राबवायची असेल. आमच्याकडे बुलेट ट्रेन येतं, त्या बुलेट ट्रेनचा जो भाग आहे, परिसर आहे, त्याच्या 3 किलोमीटर त्रिज्येमध्ये हजारो लाखो झोपड्या तिथे आहेत. तर आमची अशी मागणी की ठाण्याच्या धर्तीवरती क्लस्टर योजना आम्हाला राबवावी ही विनंती आहे. करणार का? अध्यक्ष महोदय, हे वसई विरारच्या संदर्भात सदस्य राजन नाईकांनी DP संदर्भामध्ये हा प्रश्न उपस्थित केला. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये इंटेन्शन असतं ते आपण ऑक्टोबर 23ला DPचं इंटेन्शन अध्यक्ष महोदय दिलेलं आहे आणि कलम 25 नुसारचा ELU जो करायचा असतो तो पण आपण 18/7/24ला आपला ELU पण झालेला आहे. अध्यक्ष महोदय, ज्या 22/10/2025ला आत्ता आपण ह्यांना TPचे अधिकारी उपलब्ध करून दिले, कारण हा DP करण्यासाठी वेळ लागत होता. मधल्या काळामध्ये जे TPचे अधिकारी होते त्यांच्या संदर्भातल्या काही प्रॉब्लेम्स निर्माण झाल्यामुळे तो मधल्या काळामध्ये ह्या DPचं काम होऊ शकलं नाही, ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय. तर त्यावेळेस आपण 22/10/2025ला आपण तिथे डेप्युटी डायरेक्टरच्या दर्जाचा TP अधिकारी आम्ही तिथे नियुक्त केला. त्याच्याबरोबर आपण एक ADTP 4 म्हणजे असिस्टंट दिले, आपण 4 ADTP दिले, 4 प्लॅनिंग असिस्टंट 2 दिलेत आणि 9 जणांचा स्टाफ आपण त्यांना प्लॅनिंग कमिटीसाठी दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, आता तो स्टाफचं ह्या सगळ्या जॉईनिंग आहे नोव्हेंबर 2025चं. आणि अध्यक्ष महोदय, 3 वर्ष आपल्याला साधारण DP करण्यासाठीची मुदत असते विहित मुदतीत. तर अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की विहित मुदतीत हा DPचा डिक्लेरेशन आम्ही करून देऊ. अध्यक्ष महोदय. ठीक आहे. स्नेहाताईंना उद्या तुम्हाला देतो. नाईक साहेब देतो तुम्हाला. नाही, स्नेहाताईंचं उद्या तुम्हाला देतो. द्या अध्यक्ष. ठीक आहे, घ्या, बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राजन नाईकजी यांनी जी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे ही वसईच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आहे. वसईचं भवितव्य, वसईच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य या प्रश्नावर अवलंबून आहे. अध्यक्ष महोदय, हे जो 2001-2021 पर्यंतचा जो विकास आराखडा तयार केला होता तो संपून आता 5 वर्ष झालेली आहेत. अध्यक्ष महोदय, आणि नवीन विकास आराखडा तयार करण्याची काहीही चिन्ह दिसत नाही आहेत. आता सन्माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं त्यामध्ये त्यांनी म्हटले की DDTP दिलेला आहे, पण तो DDTP 3च दिवस आमच्याकडे येतात. अध्यक्ष महोदय, प्रभारी चार्ज त्यांना दिलेला आहे. 3 दिवस सोलापूर, 3 दिवस वसई विरार महानगरपालिका, आणि त्यामध्ये इतर बाकी इतकी कामं असतात की त्यामध्ये DP करण्याचा वेळच त्यांना मिळत नाही. अध्यक्ष महोदय, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, अध्यक्ष महोदय, ही महानगरपालिका बनत असताना 53 गावांचा समावेश या महानगरपालिकेमध्ये झालेला आहे. अध्यक्ष महोदय, आणि 21 महसुली गावांचा विकासाचा आराखडा बनवण्याची जबाबदारी महानगरपालिकेवरती आहे. वसई हा असा प्रदेश आहे जो मुंबईला ऑक्सिजन पुरवतो. ब्रीदिंग झोन म्हणून वसई ओळखली जाते. आज वसईची अशी अवस्था आहे अध्यक्ष महोदय अनधिकृत बांधकामांमुळे की वसईचा हा ब्रीदिंग झोन धोक्यात आलेला आहे, मुंबईचा ऑक्सिजन धोक्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, आणि जसं सन्माननीय सदस्य राजन नाईकजींनी सांगितलं की बुलेट ट्रेन येते, मेट्रो येतोय, कोस्टल रोड येतोय, अलिबाग कॉरिडॉर येतोय, इतके मोठे मोठे प्रकल्प वसई विरार नाला सोपाऱ्यामधनं जात आहेत. त्या सगळ्याचा मेळ जर स्थानिक विकासाची घालायचा असेल अध्यक्ष महोदय, तर जागतिक दर्जाचे नगररचनाकारांची तिथे गरज आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे माझी अशी ठाम मागणी आहे अध्यक्ष महोदय की ही सूचना रद्द करून एक तज्ज्ञ लोकांची, ज्यामध्ये नगररचनाकार असतील, ज्यामध्ये पर्यावरणवादी असेल, कारण की हा वसईचा हरितपट्टा संरक्षित ठेवण्याची खूप गरज आहे. अध्यक्ष महोदय, बावखळ संवर्धन करायची गरज आहे. जो हरितपट्ट्यामध्ये 2च मिनिटं अध्यक्ष महोदय, हरितपट्ट्यांमध्ये जो FSI वाढवलेला आहे तो कमी करण्याची गरज आहे. असे अनेक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. ह्या हरितपट्ट्याला वाचवण्यासाठी अध्यक्ष महोदय हा मार्च महिना आहे,
2010ला 5 मार्च 2010ला आम्ही अमानुष लाठी हल्ला झेललाय अध्यक्ष महोदय वसईकरांनी. असंख्य वसईकरांनी रक्त सांडलेलं आहे. माझी या शासनाकडे विनंती आहे की आमचं हे सांडलेलं रक्त वाया जाऊ देऊ नका अध्यक्ष महोदय. आम्ही पुढच्या पिढ्यांसाठी हे रक्त वाहिलेलं आहे. तर मला अशी विनंती करायची आहे शासनाला अध्यक्ष महोदय की पुढच्या भविष्यासाठी येणाऱ्या पिढ्यांच्या 50 वर्षांच्या भविष्यासाठी ही सूचना रद्द करावी आणि तिथे तज्ज्ञ नगर रचनाकार, पर्यावरणवादी आणि पायाभूत सुविधांमधले जे तज्ज्ञ असतील अशांची कमिटी करावी आणि आराखडा बनवावा. आणि त्यासाठी एक बैठक मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी घेतील का अशी मी त्यांना प्रश्न विचारते अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपल्याला साधारण ELU नंतर आपल्याला सुद्धा विकास आराखडा डिक्लेअर करण्यासाठीची जी मुदत लागते, विहित मुदत, त्या मुदतीमध्ये जसं मी सांगितलं तसं आपण हा आराखडा डिक्लेअर करू अध्यक्ष महोदय. साधारण नोव्हेंबर 2025ला जी सगळी टीपीची टीम दिलेली आहे ती जॉईन झालेली आहे अध्यक्ष महोदय. तर त्यामुळे आपण त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवून अध्यक्ष महोदय की आपल्याला तो आराखडा तयार करून देतील. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय जो हायस्पीड रेल्वे किंवा बुलेट ट्रेनचं जे होतं ते आपण या DP-मध्ये सगळं समाविष्ट केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याच्याच्या अनुषंगाने जे होतील नंतरचे बदल ते आपण रिवाइज DP-मध्ये समाविष्ट करू अध्यक्ष महोदय. याच्यामध्ये अजून एक गोष्ट अध्यक्ष महोदय की आपण कन्सल्टंट नेमलेला आहे. तर आता स्नेहा दुबेंनी जे सांगितलं की बाबा हे काही होतच नाही आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला हरित पट्ट्याचा वगैरे. तर ज्या कन्सल्टंट आणि आमचे जे TPचे नेमलेले अधिकारी आहेत आणि आपले सदस्य स्नेहा दुबे आणि आम्ही राजन नाईक या सगळ्यांची एक एकत्रित बैठक अध्यक्ष महोदय मी माझ्या दालनामध्ये बोलवून ह्याचाच आढावा घेते अध्यक्ष. सागर साहेब. अध्यक्ष महोदय, दोन्ही सन्माननीय आमदारांनी जे विषय मांडलेत ते मी ऐकलेत बाहेर. अतिशय महत्त्वाचे विषय. आपण वेळ द्या अध्यक्ष महाराज. ह्या लक्षवेधी कशासाठी लागतात? 12 लावा 15 लावा, पण ज्या लक्षवेधी लागतात त्याचा मार्ग निघायला पाहिजे. एकतर उत्तर सर्क्युलेट झाले नाही आहेत. म्हणजे सरकारचं नेमकं म्हणणं काय आहे हे कोणालाच माहीत नाही आहे. नेमकं म्हणणं काय आहे ते तुम्हाला उत्तर आलंय का? आत्ता मिळालं इथे, मला तर अजून मिळालं नाही, मी विचारलं तरी. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदया, हा फार महत्त्वाचा सेंटर आहे. गुजरात आणि महाराष्ट्र आणि पुढचा आता वाढवण बंदरचा जो डेव्हलपमेंट होत आहे त्याला लागून असलेला शेवटचा मेट्रोपॉलिटन सिटी जवळचा हा महानगरपालिका आहे. अध्यक्षमध्ये माझी पहिली मागणी आहे, MMR रिजनमध्ये जेवढ्या महापालिका आहेत मंत्री महोदया, आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करा. नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, आपले उपमुख्यमंत्री साहेब, त्यांच्याशी चर्चा करा. MMR रिजनमधल्या जेवढ्या महापालिका आहेत ना त्या सगळ्या महापालिकेला IAS ऑफिसर हे कमिशनर म्हणून पाठवले पाहिजे. MPSC मधनं किंवा प्रमोटेड IAS ऑफिसर त्या तिकडे येऊन बसतात. त्यांनी सगळे व्यवस्था खालच्या, त्याला काही कनेक्टिव्हिटीची कल्पना नसते. त्याला मुंबई मेट्रोपॉलिटन सिटी बरोबर हे कनेक्टेड आहे. त्याचं काय आता हे 4 म्हणजे मेट्रो, याचा पुढे अलिबाग कॉरिडॉर, इंडस्ट्रियल कॉरिडॉर, बुलेट ट्रेन, अध्यक्ष महोदय कोस्टल रोड, वाढवण बंदर, एवढा त्या तिकडे डेव्हलपमेंट पुढच्या काळात येणार आहे. तिथे तुमचा ॲडिशनल टाउन प्लॅनर काय करणार? काय कॅपॅसिटी आहे त्या ADTPची? अध्यक्ष महोदय, जो अधिकारी एका उपसचिव कक्षाचा लेवलचा अधिकारी किंवा त्याच्याही खालचा अधिकारी तिकडे महापालिकेमध्ये आयुक्त म्हणून बसणार, अध्यक्ष महोदय, त्याला काय कल्पकता सुचणार आहे आणि काय IDTP आणि दोन्ही ते प्लान डेव्हलपमेंटचा प्लान तिकडे ठेवणार आहे? मंत्री महोदया, आपण ह्याची बैठक माननीय आपले वरिष्ठ किंवा मुख्यमंत्री महोदयांबरोबर करा आणि पहिलं आपण जिथे MMR रिजन आहे तिकडे सर्व म्युन्सिपल कमिशनर, सर्व, मग ते वसई विरार असेल, मीरा भाईंदर असेल, कल्याण डोंबिवलीला असेल, सागर साहेब प्रश्नच घ्या. आपण प्रश्नच घेतो अध्यक्ष महाराज. मी काय वेगळं बोलत नाही, प्रश्नच घेतो अध्यक्ष महाराज. आपण जर येथे बोलता तेव्हा आपल्याला वाटते ना की आपले सगळे विषय गेले पाहिजे, तसं आम्हालाही वाटते अध्यक्ष महाराज. आणि म्हणून आपण कमिशनर हे IAS ऑफिसरच तिकडे घेतले पाहिजे. हा निर्णय आपण किती दिवसात करणार आणि याचं इम्प्लिमेंटेशन कधी करणार, एक. आणि दुसरं, या संदर्भामध्ये आता तात्कालिक मुख्यमंत्री महोदयांच्या लेवलवरती बैठक झाली पाहिजे आणि त्या तिकडे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असेल, आपण उपमुख्यमंत्री असाल, माननीय त्या विभागाचे मंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकत्रित असतील आणि सर्व तिकडचे आमदार, अशी एक बैठक कधी घेणार?
अध्यक्ष महोदय, मी सांगितलं जसं आत्ता तसं आपले नगरविकासचे मंत्री आपले डेप्युटी CM एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबरोबर आपण ही मीटिंग घेऊ अध्यक्ष महोदय. आणि सध्या आपण पूर्ण वेळ आपण डेप्युटी डायरेक्टरचाच अधिकारी तिथे नियुक्त केलेला आहे. तर तुमचा IS कमिशनर जो IS ऑफिसर पाहिजे, आपण त्या बैठकीमध्ये या संदर्भाची ठीक आहे मंत्री महोदय, आपण कंप्लीट करा. अध्यक्ष महोदय, वसई विरारमध्ये IS दर्जाचा कमिशनर पाहिजे ही त्यांची सूचना अतिशय योग्य आहे. त्याचा व्यवस्थित विचार केला जाईल. ठीक आहे. नाईक साहेब सांगितले, चला पुढे जाऊ. लक्षवेधी क्रमांक 2. नाईक साहेब. लक्षवेधी नाईक साहेब, ही लक्षवेधी जवळजवळ 15 मिनिट चालली आहे. नाईक साहेब, 15 मिनिट चालली पहिलीच लक्षवेधी. ठीक आहे, घ्या. एक फक्त स्पेसिफिक प्रश्न विचारा. स्पेसिफिक प्रश्न विचारतो ना. जे डीडीपीला प्रॉब्लेम झाला सांगितला ते जेलमध्ये गेले, काही प्रॉब्लेम झाला नाही. आणि जेलमध्ये जाण्याचं कारण काय की चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे आरक्षित जागेवरती 41 बिल्डिंग झाल्या, त्या पाडल्या कोर्टाच्या आदेशाने पडल्या, त्यामुळे जेलमध्ये गेले. आणि अशा लोकांना जर डीपी बनवायला देणार असाल तर वसई भविष्य काय राहील साहेब? त्यामुळे वसईच्या भविष्यासाठी, वसईच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले अधिकारी तिथे दिले पाहिजेत. जसं IS डायरेक्ट प्रमोट आहे, डायरेक्ट IS अधिकारी दिले पाहिजेत. आणि डीडीपीचे सगळे टेम्पररी प्रभारी चाललाय ते बंद केलं पाहिजे कुठेतरी. सांगितलं ना मंत्री महोदयांनी. आणि बैठक मॅडम तातडीने लावा ही विनंती राहील. अध्यक्ष महोदय, योगेश सागर साहेब, आपण ज्येष्ठ सदस्य आहे. मंत्री महोदयांनी समर्पक उतरले, बैठकी लावतो म्हणून सांगितलं आणि अधिकारी नेमण्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. दोन्ही सांगितलेलं आहे. चला, हा बोला. तरी एक लक्षवेधी झाली तरी चालेल, पण न्याय मिळाला पाहिजे ना. लक्षवेधीला न्याय मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, जो अधिकारी जेलमध्ये जातो, ज्या अधिकारी डेप्युटी डायरेक्टर टाउन प्लॅनिंगच्या अंतर्गत खोटे नकाशे मंजूर केले जातात, खोट्या सह्या केल्या जातात, अशा पद्धतीने जर खोटे काम करणारे लोक जे डेव्हलपमेंट प्लॅन बनवतात ते पैशासाठी काय करू शकतात? मंत्री महोदय, जे अधिकारी जेलमध्ये गेलेत तो मुद्दा वेगळा आहे. अध्यक्ष महोदय, आता आम्ही जे अधिकारी नेमलेत ते वेगळे आहेत आणि डेप्युटी डायरेक्टर नेमला. आम्ही आता टाउन प्लॅनिंगचीच टीम दिलेली अध्यक्ष महोदय. त्यामुळे आणि मी परत एकदा सांगते की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनामध्ये या संबंधीची बैठक बोलवू आणि सदस्यांच्या ज्या मागण्या आहेत माझ्या मते योग्य आहेत त्या मागण्यांवर आपण तिथे सहानुभूतीपूर्वक विचार केला. ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 2.